दिवसांनी गेलो तर नाही चालायचं का? अगं असं काय बोलतीयस? मी बोलते यांच्याशी. कमीत कमी 1 आठवडाभर तरी त्यांना बेड रेस्ट हवी. काही वाटलं तर तुम्ही मला फोन करा. फोन कशाला? फोन करायची गरज काय? माझ्या बायकोला उद्या काय झालं तर माझ्या रडण्याचा आवाज ऐकू येईल तुम्हाला हॉस्पिटलमध्ये. ती कुठे जाणार नाही, इकडेच राहील. ठीक आहे, काळजी घ्या. घेतो घेतो. दादाला म्हणावं, सध्या तरी स्वतः कायद्याचं काम करू नकोस. कायद्याचं काम कायद्याला करू दे काही दिवस. अरे तू जरा माझं ऐकून घे वामन. आता सॉरी, मी चिडलोय आता म्हणून असं. अहो, काय सुगंधा टेरेसच्या पायऱ्यांवरून घसरली. काय? घ्या. वा, आता तरी दादाला काही दिवस स्वतःचं कोट बंदच ठेवावं लागणार. गुन्हेगाराची बायकोच पडली ना, तो तरी काय करणार? जा जा जा, सगळेजण धावा तिच्या मदतीला. जी बाई बेकायदेशीरपणे घरात घुसली ना, तिच्यासाठी सगळं घर कामाला लागू दे. जा. मला एक कळत नाहीये, तुम्हाला काय एवढी घाई झालीये? हो काय, आम्ही नाही करत आहे. नरसिंह दादांनी सांगितले आम्हाला आजच्या आज इथनं निघून जायला. बाबांनी? आय यू शुअर? काय चाललंय का इकडे? अहो, मी कशाला खोटं बोलू. मी त्याच नादात गायगाईत पडले आणि आता डॉक्टरांनी आठवडाभर विश्रांती घ्यायला सांगितली. मला तर काय करावं तेच काही कळत नाही अमृताताई. अगं काय करायचं म्हणजे? आराम करायचा, दुसरं काय करणार? माझं मत या घरात मला व्यक्त करण्याचा अधिकार नाहीये, हे तर आता सिद्धच झालंय. आता मला राग आला तर तोही मी व्यक्त करायचा नाहीये का? तुम्ही माझ्यावर रागवला असाल तर रागवा, पण हा अबोला नकात ना धरू. आणि मला दादाचा राग आला असेल तर मग त्यांच्याशी जाऊन बोला. माझी खात्री आहे ते तुम्हाला उडवाउडीची उत्तरं नाही देणार. छे छे, उडवाउडवीची उत्तरं तो देणारच नाही. पण त्याला जे वाटतंय तेच कसं बरोबर आहे हे मला समजावून सांगेल. जोपर्यंत मला पटत नाही तोपर्यंत सांगत राहील. थोडी आधी जर आयुष्यामध्ये आली असती की नाही, अख्ख्या किल्लेदार कुटुंबाला विकून खाल्लं असतं दोघांनी मिळून. लय हुशार बघा, लय हुशार पोरगी. नुसते हुशार नाही, शूर पण आहे. म्हणजे बघा, पायरीवरून चुकून कोण मी पडतोय हो, पण जाणून बुजून स्वतःहून स्वतःला ढकलून द्यायचं म्हणजे काय खायचं काम आहे का? म्हणजे ही अशी चेंडूवानी खाली आली. काय सांगते? 4 टप्पे पडले, टपा 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 टपा. थोडा पुढा असतो ना तर तुमची बायको 1 टप्पा आउट झाली असते. तिला काही झालं तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जाऊ दे ना, तू कशाला त्रास करून घेतोयस? ही त्या परशुचीच काहीतरी चाल आहे. मी बघतो त्याच्याकडे. नरसिंहा, एक किल्लेदार येणार आणि एक किल्लेदारीण जाणार असं भाकीत केलं होतं भवानी माईनी. तुला कोणी सांगितलं ते बाई? कोणी का सांगेन, तू सांगितलं नाहीस हे महत्वाचं आहे. भवानी माईनं केलेलं कुठलंही भाकीत खोटं ठरत नाही हे माहिती आहे ना. आणि म्हणूनच त्याबद्दल आधीच कल्पना देऊन तुला काळजीत टाकणं मला योग्य वाटलं नाही. आणि काही असो, यापुढे हा विषय इथेच बंद. तर परशु अजूनही या घरातच आहे. मला त्याचं तोंडही बघायची इच्छा नाही. अहो, पण जे काही घडलं तो फक्त एक अपघात होता. पण तिच्यावर उपचार रमावतीलाही होऊ शकतात ना. 1-2 दिवसांचाच प्रश्न आहे, नंतर जातीलच ना ते तिकडे. म्हणजे अजून 1-2 दिवस त्या मुलीला सहन करायचं. तुम्ही जरा शांत होता का? मी तेल लावून देऊ? आले.